रात्री कोकणगाव तालुका निफाड या ठिकाणी एक प्रकार झाला होता। त्या संदर्भात जवळपास सकाळपासून ही पब्लिक आली होती या ठिकाणी पिंपळगाव पोलीस स्टेशनला, मात्र विषय मार्गी लागला नाही। अखेर एक निवेदन आणले आहे। ते निवेदन देण्यासाठी आता या ठिकाणी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। बघूया नेमकं काय प्रकार आहे। आता सविस्तर निवेदन देखील आपल्याला प्राप्त होईल। त्रास देण्याचा प्रयत्न करतो, लोकांच्या घरात घुसतो। हा अपंग व्यक्ती आहे, अपंग व्यक्तीला मारहाण केली त्यांनी घरात घुसून रात्रीचे 4 वाजता आणि याला धमक्या देतोय, तू इथं राहायचं नाही, इथून निघून जायचं। त्यासाठी आम्ही सर्व इथं बांधव जमलोय आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला साहेबांनी बाहेर मीटिंगला असल्यामुळं त्यांनी आश्वासन दिले, त्याच्यासाठी आम्ही इथं आलोय। सदर तो जागेचा विषय असा आहे की त्या जागा त्या ज्या ठिकाणी त्याकडून अंत्यविधी झाला किंवा दशक्रिया ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस जागा उपलब्ध नसते। तो वारंवार लोकांची मागणी असते की या ठिकाणी जागा उपलब्ध झाली पाहिजे, म्हणून सर्व समाजाने एकत्र येऊन त्या ठिकाणी सगळं लाकडं असेल, झाडं असेल, सगळ्यांनी ते तोडून टाकले। आपापल्या घरासमोर सगळ्यांनी तोडून टाकले आणि यांनी बी सांगितलं होतं की हे झाडं वगैरे आम्ही काढून घेऊ, सगळ्यांचे काढा। मग सगळ्यांचे झाडं काढल्यानंतर यांनी मात्र ते झाडं काढायला नकार दिला। त्या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर या समाजाला अडचण असल्यामुळं हा सर्व समाजाने एकत्र येऊन तिकडं जी घाण आहे, ते झाडं आहे, त्यांनी एक साफसफाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती जागेमध्ये यानंतर त्या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम येते। हा त्या लोकांचा त्या ठिकाणचा दृष्टिकोन आहे, म्हणून ती जागा साफसफाई त्या लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे। जागेचा वाद आहे, परंतु ते व्यक्ती या लोकांना जातीवरून शिवीगाळ करणं, त्याच्यानंतर चुकीचे गुन्हे करण्याची धमकी देणं वगैरे असे प्रकार ठिकाणी वारंवार घडत आहे। मग असे प्रकार घडू नये म्हणून या पोलीस स्टेशनला आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहे। भाच्याचे त्याचे वाद आहे ते तो मला टार्गेट करतोय। मी अपंग असून तो रात्रीच्या घरात येऊन मारण्याची धमकी देतोय, लोकांना मारायला पाठवायची धमकी देतोय। हो हो, मारलं होतं मला त्याने। पोलीस स्टेशनला आलो आम्ही, असं जागाविषयी। तिथं आमचं काही कार्यक्रम असला तर ते जागावरूनच आलो। तिथं काही सभा मंडप झाली पाहिजेत तर ती करून नाही देत। असं काही शिवीगाळ किंवा मारामारी मग शिवीगाळी देते, चिंगळे चांगळे ढेकणं, ते आता याला ग्रुपला टाकेले, काही बी विचित्र शब्द दिले त्याच्यात, काही कोळपट, सडक्या डोक्याचे, त्यांच्या माग काय लागावं, सडेल असे। पोराला ना आमच्या घरात आली, आम्ही त्या पोराला गावसायला गेलो आणि तिने डायरेक्ट आम्हाला सडकावर मारलं। त्या पोराला मारलं। काय नाव आहे तुमच्या पोराचं? भारत अपंग येतो त्याला मारहाण। हा, इथं पोलीस स्टेशनला आलं, पोलिसांनी काय सांगितलं? पोलीस स्टेशन आम्ही 4 वाजता आलो तर ते म्हणे सकाळी या। सकाळी दत्तू झलकर आदिवासी उलगुलान सेना आणि आदिवासी शासन महाराष्ट्र राज्य हे आदिवासी समाजाचे असून भरतभाऊ नेरे यांच्यावर साळुंके म्हणून ह्या व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ आणि जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा आणि जातीवाचक जे शिवीगाळ केली त्यांना यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। इथून पुढं जर कुठल्याही आदिवासी समाजावर कोणी पण जाणून बुजून त्रास देत असेल किंवा शिवीगाळ करत असेल, असा त्रास होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही आणि जन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। नवनाथ साळुंके। काय विषय झाला? तो वाद होता दुसरा, पण त्याने आम्हाला येऊन मारलं। हो, घरात येऊन मारलं। आम्ही सोडायचा प्रयत्न केला, मला बिन मारलं आणि याला बिन मारलं।